सांगोला तालुक्यातील कडलास गावातील रतन शहाजी साळुंखे या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह गावातील एका समाज मंदिराजवळ गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी आढळून आला। मयत महिलेचा गळा आवळला असल्याचे दिसून आले आहे। सांगोला तालुक्यात बुधवारी चिंचोली गावात लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना होऊन 24 तास होत नाही तोपर्यंत कडलास गावातील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। सांगोला तालुक्यातील कडलास गावात एका 50 वर्षीय महिलेचा गळा आवळल्याने संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 17 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली। रतन शहाजी साळुंखे वय वर्ष 50 राहणार कडलास तालुका सांगोला असे संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खांदाळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आसपास चौकशी केली असता सदर महिलेचा मृत्यू हा घातपाताने केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे। मयत साळुंखे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले।